नमस्कार लहान मित्रांनो. आज आपण पाहणार आहोत बोलणारी बाहुलीची मजेदार गोष्ट. आज अनयाचा 6वा वाढदिवस होता. घरभर फुगे आणि रंगीबेरंगी पताका लावल्या होत्या. अनया खूप आनंदी होती आणि तिच्या चेहऱ्यावर एक मोठे हसू होते. अनयाचे आईबाबा तिच्या जवळ आले. त्यांच्या हातात एक मोठी भेटवस्तू होती, ज्यावर लाल रंगाची मोठी रिबन बांधली होती. वाढदिवसाच्या शुभेच्छा अनया, ते दोघे एकाच वेळी म्हणाले. अनयाने उत्सुकतेने पेटीचे वेष्टन फाडले. पेटी उघडताच तिचे डोळे चमकले. आत एक अतिशय सुंदर बाहुली होती. तिने निळा फ्रॉक घातला होता आणि तिचे केस रेशमासारखे मऊ होते. अनयाने त्या बाहुलीला बाहेर काढले आणि तिला घट्ट मिठी मारली. मी तुझे नाव चांदणी ठेवणार, अनया आनंदाने ओरडली. चांदणीचे डोळे मोठे आणि तेजस्वी होते. रात्री जेव्हा सगळे झोपले तेव्हा अनयाने चांदणीला आपल्या उशाशी ठेवले. तिने चांदणीच्या कानात हळूच सांगितले, चांदणी, तू माझी सर्वात चांगली मैत्रीण आहेस. आपण खूप मजा करूया. अचानक एक मोठी जादू झाली. अनयाला कोणाचा तरी खळखळून हसण्याचा आवाज आला. तिने दचकून पाहिले तर काय, चांदणीने चक्क डोळे मिचकावले होते. अनयाला आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. तिने आपले डोळे चोळले आणि पुन्हा पाहिले. चांदणी आता तिच्याकडे पाहून आनंदाने हात हलवत होती. नमस्कार अनया, मी तुझीच वाट पाहत होते, चांदणी चक्क बोलू लागली. तिचा आवाज एखाद्या लहान मुलीसारखा गोड आणि नाजूक होता. तू बोलू शकतेस? अनयाने आश्चर्याने विचारले. चांदणी हसली आणि म्हणाली, हो, पण मी फक्त तुझ्याशीच बोलेन. हे आपले एक मोठे आणि गोड गुपित आहे. चांदणी पलंगावर उठून उभी राहिली आणि तिने छोटे छोटे पाऊल टाकायला सुरुवात केली. मला तुमचे जग बघायचे आहे अनया, ती उत्साहाने म्हणाली. थोड्या वेळाने चांदणी म्हणाली, मला खूप भूक लागली आहे, आपण छोटी पार्टी करूया का? अनयाने लगेच तिच्या खेळण्यातील चहाचा सेट काढला. अनयाने चांदणीसाठी चहाचा कप भरला. चांदणीने तो नाजूकपणे हातात घेतला आणि चहा पिण्याचे नाटक केले. खूपच चविष्ट चहा आहे, ती आनंदाने ओरडली. अनया, तुझा हरवलेला सोन्याचा कानातला त्या कोपऱ्यात कपाटाच्या मागे पडला आहे, चांदणी अचानक म्हणाली. अनयाला खूप आश्चर्य वाटले, कारण तो खूप दिवसांपासून हरवला होता. अनयाने धावत जाऊन कपाटाच्या मागे पाहिले. तिथे खरोखरच तिचा लाडका कानातला चमकत होता. तिने तो उचलला आणि आनंदाने उडी मारली. अचानक खोलीच्या दारापाशी काहीतरी हालचाल झाली. अनयाची लाडकी मांजर मानी हळूच खोलीत आली होती. मनीने चांदणीकडे पाहिले आणि ती म्याऊ म्हणाली. चांदणी लगेच एका खेळण्यासारखी स्थिर झाली. मनीने चांदणीच्या जवळ जाऊन तिला हुंगले. अनयाचा श्वास रोखला गेला होता. तिला भीती वाटली की मनी चांदणीला चावेल. पण मनीने फक्त चांदणीला चाटले आणि ती शांतपणे अनयाच्या पायापाशी येऊन झोपली. अनयाने सुटकेचा निश्वास सोडला आणि चांदणीने हळूच डोळा मिचकावला. आता झोपण्याची वेळ झाली आहे, चांदणी म्हणाली. अनयाने चांदणीला उचलून पुन्हा आपल्या उशाशी झोपवले आणि तिला एक छोटीशी रग पांघरली. सकाळी जेव्हा आई खोलीत आली तेव्हा अनया गाढ झोपली होती. चांदणी नेहमीसारखी शांत बसली होती, पण तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती. अनयाला आता माहीत होते की तिला आयुष्यातील सर्वात मोठी भेट मिळाली आहे. ती आणि तिची बोलणारी बाहुली आता कायमच्या जिवलग मैत्रिणी होत्या. Thanks for watching our story. Don't forget to like, subscribe, and share this video with your friends and family. Tell us your thoughts in the comments.